लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीनंतर आता वेळ आलेली आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची। आमच्यासोबत शहर अध्यक्ष भाजपचे बंटी कुकडे आहेत। भाऊ, कसे जाणार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत राहील, पण बंडखोरीचे खूपसे आहेत। लोकसभेमध्ये बघितलं, विधानसभेमध्ये बघितलं, बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली। महापालिकेत काय महायुतीचं हे राहील की भाजपचं काय रोल राहील? महापालिका निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि जर सोबत प्रदेशाने निर्णय घेतला भाजपा प्रदेशाने आणि महायुती जर करायचं असेल तर महायुतीच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढू। पण 100% नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा राहील, भगवा झेंडा राहील आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून देतील। राहिला प्रश्न बंडखोरीचा, एखाद्याला जर तिकीट नाही मिळाली तर नाराज होतो, पण भारतीय जनता पक्षामध्ये असं नाही आहे। भाजपा हा परिवार आहे, एक कुटुंब आहे, संघटन आहे। एका परिवारासारखे आम्ही वागतो आहे आणि राहतो, एका भाऊ बंधुकीमध्ये आम्ही राहतो आहे। याच्यामध्ये ते थोडी दिवसाची नाराजी असते, ती नाराजी दूर होतो, ती सोडतात आणि परत पक्षाच्या कामाला लागतात। स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी असते, कार्यकर्त्यांची मागणी असते की आम्हालाही नगरसेवकाचं पद द्या। पण आता इथे 3 तिघाड आहे, अजित पवाराचं गुट आहे भाजपसोबत आणि शिंदे यांचं गुट आहे। कसं त्यामध्ये तुम्ही समन्वय बसवणारा त्यांच्या अध्यक्षांशी किंवा त्यांच्या पार्टीच्या नेत्यांशी तुमचं बोलणं होतं आहे? अजूनही हे काही निश्चित झालेलं नाही आहे, महायुती होईल की काय होईल। पण भारतीय जनता पार्टी जितकेही प्रभाग आहे, 158 वार्ड आहेत, तिथे भारतीय जनता पार्टी आपली निवडणूक लढेल। भारतीय जनता पार्टीची एकेरी हे तयारी सुरू झालेली आहे। आमची तयारी 24 तास असते। आमच्यासाठी निवडणूक जिंकणे किंवा निवडणूक करणे किंवा सत्तेवर येणे हा आमचा उद्देशच नाही आहे। जनसेवा हा आमचा सर्वात आधी उद्देश आहे आणि 24 तासही आम्ही निवडणूक मोडवरच असतो। एकला चलो रेची जर भूमिका आली तरी भारतीय जनता पार्टी तयार आहे। जोपर्यंत पक्ष त्या प्रदेशातून हे निश्चित होत नाही, महायुती होणार हे नाही होणार, याला एकला चलो रे म्हणणार नाही। आम्ही पक्षाच्या भूमिकेवर आणि आमच्या पक्षाचं जे ध्येय आहे त्या ध्येयाने आम्ही चालणार आहे। भाजपची तयारी 100% तयारी चालू आहे। हे होते बंटी कुकडे जे आम्हाला माहिती देत होते। आणि नेमकं जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर महायुतीमध्ये ते निवडणूक लढतील की नाही त्यावर त्यांनी प्रश्नार्थक चिन्ह उभा केला, पण त्यांनी तयारी सुरू केली आहे असं त्यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन विकास जीवनेसह मुकेश शेळव, VKB न्यूज, नागपूर।